माझ्या मम्मीला आहे ना माझ्या हाताचं सांबार खूप जास्त आवडतं. तसं तर सांबार बनवायची पद्धत खूप वेगवेगळ्या तुम्ही बघितल्या असतील, तर आज मी माझ्या पद्धतीने दाखवते. तुरीची डाळ धुवून मी त्यात भोपळा, टमाटा, कांदा आणि बटाटा ॲड केला. तुम्ही शेवग्याची शेंग आणि वांगा असेल तर ॲड करू शकता. कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. तोपर्यंत मी इथं बटाटा बनवते. तेलामध्ये मी मोहरी आणि कढीपत्ता टाकला, मग कांदा मिरची टाकली, चांगलं भाजलं, मग त्यात हळद ॲड केली आणि मग मी बटाटा शिजवून घेतलेला त्याला ॲड केला, थोडा मॅश करून, मग कोथिंबीर ॲड केली. तर शिट्ट्या होस तर आपला बटाटा पण रेडी आहे. त्या डोशासोबत हा बटाटा खूप जास्त टेस्टी लागतो. त्या सांबारमध्ये ना मी चिंच आणि गूळ नाही टाकत, म्हणजे असं नॉर्मल ते टोमॅटोचा फ्लेवर येतोच, त्यामुळे मी नाही टाकत. मग मी कुकर उघडला आणि बघितलं तर चांगलं शिजले होते डाळ आणि बाकी पण सर्व. मग मी एका प्लेटमध्ये मोहरी घेतली, 3-4 लाल मिरच्या आणि हिंगा घेतला. नंतर मी मसाला बनवला. 3 चमचे मी सांबार मसाला घेतला, 1 काश्मीरी मिरची पावडर आणि 1 चमचा मिरची पावडर. त्यानंतर मी त्याच कुकरमध्ये थोडंसं ऑइल घेतलं आणि मोहरी, मिरची, हिंग टाकलं आणि मोहरी, मिरची आणि हिंगाला तडतडून दिलं. मग त्यात मी कढीपत्ता टाकला आणि मसाला ॲड केला आणि लगेच मी सांबार म्हणजे जे डाळ शिजवलेली ती ॲड केली. सगळे वरून तडका देतात, पण मी अशी तडका देते, त्यामध्ये मी पाणी टाकलं जेवढं पातळ पाहिजे त्या हिशोबाने. मग मी त्यात ॲड केलं मीठ आणि बघा सांबार आपलं रेडी आहे. तर आता मी बनवायला घेतला डोसा आणि डोसाचं बॅटर तर बाहेरूनच आणलेलं, कारण की अचानक असं मम्मीला खाऊ वाटलं होतं ना, त्यामुळे मग लगेच तर होत नाही, त्याला टाईम लागतो, आपण घरी करतो. मग मस्त असा कडक कडक डोसा बनवून घेतला आणि नंतर मग प्लेट रेडी केली मम्मीसाठी. गरम गरम सांबार पण त्यात टाकलं. यामध्ये चटणी मिसिंग आहे, पण एवढा टाईम नव्हता म्हणून नाही बनवली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.